श्रावणी, इतक्या वर्षानंतर जिच्यावर विश्वास ठेवावा, मनातली गोष्ट शेअर करावी, अशी मैत्रीण तुझ्या रूपात मला मिळाली आहे. देवयानी, देवयानी, विक्रम, तुम्ही दोघं इकडे कसे काय? केटी, माय सिस देवयानी. आणि हा विक्रम, तिचा हबी विक्रमादित्य राजेश शिर्के. ऑफकोर्स, यांना कोण ओळखत नाही. हॅलो विक्रम, आय एम केटी, केतन तलसानिया. तुमचे नाव बरंच ऐकून आहे. ऍड वर्ल्ड मधली खूप फेमस पर्सनॅलिटी आहात तुम्ही. आय एम ऑनर्ड. देव, आता मी निघते. आपण पुढच्या वेळी भेटलो ना की मनसोक्त गप्पा मारूया. हा, बाय विक्रम. हा काही न सांगता नक्की कुठे निघून गेलाय? 1000 वेळा सांगितले की घराबाहेर पडताना सांगून जा म्हणून. या प्रोफेशन मध्ये मालकाने एखाद्या मॉडेल बरोबर हॉटेलमध्ये जाणं ही खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. आणि असं हातात हात घेऊन बसणं हा सुद्धा प्रोफेशनचाच भाग आहे का? केटी, थँक्स फॉर युअर डिनर पार्टी. थँक्स फॉर कंपनी. डिनरच्या निमित्ताने तुझ्याशी बोलता आला. केटी, तू पण ना. येस सर. बिल प्लीज. सर, पण तुमचं बिल ऑलरेडी पेड झालंय. पण आम्ही तर अजून दिलंच नाही. हो, पण त्या सरांनी बिल पेड केलंय. मॉम, मी एक मॉडेल आहे. फॅशन इंडस्ट्रीत काम करते. मित्रांबरोबर डिनरला जाणं, लेट नाईट पार्टी लाईफ, हा सगळा माझ्या एका प्रोफेशनचाच भाग आहे. लाईफस्टाईल आहे माझी ना. मॉम, PR वाढवण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. श्राऊ, तुझ्या मॉडेलिंगचं कौतुक मला सांगू नकोस. हे बघ, तुझं जर काही चुकत असेल तर त्याबद्दल सांगण्याची तुला काही गरज नाहीये. काय चूक काय बरोबर हे मला चांगलं कळतं. आमचं बिल तुला देण्याची काय गरज होती? कम ऑन यार. अरे बिल मी दिलं काय किंवा तू दिलंस काय फरक पडणार आहे? नाहीतरी देवयानीला मी ट्रीट द्यायचं कबूल केलं होतं. बाय, गुड नाईट. बाय विक्रम. बाय देवयानी. सोहम एवढा वेळ घराबाहेर असण्यामागे काय कारण असू शकेल? तो त्याचं मानसिक संतुलन तर हरवून बसला नसेल ना? नाही, असं काहीच नसेल. पण तो गाडी घेऊन गेलाय. सोहमच्या बाबतीत काहीतरी त्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल. नाही, मला असं नाही वाटत. तसं नसेल तर मग तो हे सगळं मुद्दामून करत असावा. जाऊ देत ना, कशाला सोहमचा विषय. त्याचा विषय काढला की दोघांनाही त्रास होतो.